आँख वालों चलो चल के देखो, बाअदब हैं वहाँ के कबूतर। आँख वालों, हाँ आँख वालों चलो चल के देखो, बाअदब हैं वहाँ के कबूतर। आँख वालों चलो चल के देखो, बाअदब हैं वहाँ के कबूतर। हाँ बाअदब हैं वहाँ के कबूतर। उड़ के जाए, उड़ के जाए जो रोज़े के ऊपर, उड़ के जाए जो रोज़े के ऊपर। कोई ऐसा कबूतर नहीं है, उड़ के जाए जो रोज़े के ऊपर। कोई ऐसा कबूतर नहीं है। ओ लाख बरसा तू कोड़े ओ मैया, मैं न छोड़ूंगा दामन नबी का। लाख बरसा, हाँ लाख बरसा तू कोड़े ओ मैया, लाख बरसा तू कोड़े ओ मैया, मैं न छोड़ूंगा दामन नबी का। लाख बरसा तू कोड़े ओ मैया, मैं न छोड़ूंगा दामन नबी का। मैं न छोड़ूंगा दामन नबी का। मैं गुलामे, हाँ मैं गुलामे हबीबे खुदा हूँ। जुल्म का तेरे कुछ डर नहीं है, मैं गुलामे। मैं गुलामे हबीबे खुदा हूँ। जुल्म का तेरे कुछ डर नहीं है। और पंजतन पाक की वो रिदा है, जिसको ओढ़े हुए फातिमा है। पंजतन पाक की वो रिदा है, पंजतन पाक की। आज इफ्तार पार्टी या ठिकाणी आयोजित केली। त्या इफ्तार पार्टीला शहरातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे। आणि अतिशय मुजीब सरांनी सांगितल्याप्रमाणे हा महिना किती पवित्र आहे आणि या महिन्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे हे अतिशय सविस्तरपणे त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे। आणि म्हणून मी सर्व समाज बांधवांना, पत्रकार मित्रांना सुद्धा ही ईद मला वाटतं 30 किंवा 31 तारखेला त्या ठिकाणी होणार आहे। म्हणून आपल्या शहरामध्ये पारंपरिक पद्धतीनं आपण सगळे सण साजरे करतो, तसं ही सुद्धा आपण भव्य दिव्य अशी मोठ्या जल्लोषामध्ये ईदचा सण साजरा आपण त्या ठिकाणी करत असतो। आणि म्हणून सर्व समाज बांधवांनी 30 किंवा 31 तारखेला सुद्धा आपण ईदच्या दिवशी सर्व शांततेमध्ये, सर्व गुण्यागोविंदाने, सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन आपण ती ईद साजरी आपण त्या ठिकाणी करूया। अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आपण त्या ठिकाणी राबवत असतात। अनेक वेगवेगळ्या संघटनेच्या मार्फत वृक्षारोपण असेल, रक्तदान शिबिर असेल किंवा अन्य काही कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवून आपण ईद त्या ठिकाणी आपण साजरी करावे। आमचे मित्र परत एकदा मी जानेवारी यांचं
खरं तर 23 तारखेला उद्या कलेक्टर SP माझ्या उपस्थितीमध्ये हे इफ्तार पार्टी त्या ठिकाणी ठेवण्यात आली होती, पण उद्या मला नांदेडला कार्यक्रम असल्यामुळं आजच इफ्तारचा कार्यक्रम करून घेण्यास मी सांगितल्यामुळे आज जानेवारीने अतिशय चांगल्या पद्धतीनं शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं इफ्तारची पार्टी या ठिकाणी आयोजित केली. मी मनपूर्वक सर्व माझ्या बांधवांना ही दिवशी तर मी उपस्थित राहून सगळ्यांना शुभेच्छा देणारच आहे. प्रत्येकाच्या घरी येणं तर जमणार आहे, पण अनेकांच्या घरी येऊन मी शुभेच्छा देण्याचं काम मी त्या ठिकाणी करेल. दरवर्षीप्रमाणे त्या ठिकाणी मी येणारच आहे. पण आता सुद्धा तुम्हाला मी मनपूर्वक आजच्या इफ्तार पार्टीच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि मुजीब सर अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की खूप तुमचे सगळ्यांचे एक छोटीशी पुस्तिका मला तुम्ही त्या ठिकाणी देण्यात आली. त्या पुस्तिका जर तुम्ही वाचला, या पवित्र महिन्यामध्ये हे पवित्र महिना कशासाठी आहे, काय या पवित्र महिन्यामध्ये कशासाठी ठेवला जातो, त्या पुस्तकामध्ये सगळं त्या ठिकाणी आलेलं आहे. म्हणून मी आजच ते पुस्तक सुद्धा संपूर्णपणे आज रात्री त्या ठिकाणी त्याचं वाचन मी त्या ठिकाणी करेन. आणि मला अल्लाहला प्रार्थना करायची आहे की भारत देश हा सर्व जाती धर्मानं वेढलेला देश आहे. हा सर्व जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंदाने या भारतामध्ये राहिले पाहिजे, हीच आपण अल्लाहच्या या ठिकाणी प्रार्थना करूया. आणि आपल्या उदगीर शहराला कुठेही गालबोट न लागता आपण सर्व सण साजरे त्या ठिकाणी आपण करूया. एवढंही या प्रसंगी मी तुम्हाला आवर्जून एक लोकप्रतिनिधी म्हणून, तुमचा मित्र म्हणून, तुमचा बांधव म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, हक्कानं सांगतो. कारण कसं आहे, तुम्ही बघत असाल की महाराष्ट्र आणि देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वातावरण कसं खराब होईल, एक विकसित भारत होण्याचं स्वप्न आपण त्या ठिकाणी चाललेलो आहोत आपण. त्याच्यामुळे आपल्या मुलाबाळाचं चांगलं शिक्षण करून. धन्यवाद. सारे नबियों में अफजल है आका, आपसे कोई बरतर नहीं है. सारे नबियों में अफजल है आका, आपसे कोई बरतर नहीं है. सारे नबियों में अफजल है आका, आपसे कोई बरतर नहीं है. हाँ, आपसे कोई बरतर नहीं है. जिक्र दुनिया में मशगूल रहना, जिक्र दुनिया में मशगूल रहना, जिक्र आका से बेहतर नहीं है. जिक्र दुनिया में मशगूल रहना, जिक्र आका से बेहतर नहीं है. सारे नबियों में अफजल है आका, आपसे कोई बरतर नहीं है. आफ़ताबे नबूवत है रोशन, आफ़ताबे नबूवत है रोशन. आज आगोश में आमिना की, आफ़ताबे नबूवत है रोशन. आज आगोश में आमिना की, हाँ, आज आगोश में आमिना की. इस जहां में, हाँ, इस जहां में नबी के अलावा, इस जहां में नबी के अलावा नूर का कोई पैकर नहीं है. इस जहां में नबी के अलावा नूर का कोई पैकर नहीं है. जिसको चूमा है मेरे नबी ने, हो गया है जहां में मुअज़्ज़म. हाँ, 14 तासाचा कालावधी होतोय. या 14 तासाचा
काही न चुकीने हा पोटाचा रोजा झाला, परंतु माणसाने कानाने वाईट ऐकू नये, कोणाची चाडखोडी निंदा ऐकू नये, जिभेने कोणाला वाईट बोलू नये, खोटं बोलू नये, नवीन विचार येऊ देऊ नये. एकत्रित काय तर शरीराच्या प्रत्येक अवयवांचा हा इंद्रियांचा रोजा आहे. लागल सामान हाडे मारू थोड़ा पता नहीं, उससे पहले अंदाज साहब 1-2 मिनट बोलना चाह रहे थे, तर माइक विनंती है कि अंदाज साहब आगे दुआ करें.